ओम ज्येष्ठा गौरीभ्यो नमः। आपण पाहतोय ही गौराई मातेची मूर्ती। या ठिकाणी आपण प्राणप्रतिष्ठा करत असताना पूर्वतयारी अर्थात दोन प्रकारची प्राणप्रतिष्ठा केली जाते। एक स्थिर प्राणप्रतिष्ठा आणि एक चल प्राणप्रतिष्ठा। त्यापैकी आपण घरात गणपती बाप्पा किंवा गौराईच्या मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा करत असतो तिला चल प्राणप्रतिष्ठा म्हणतात। अर्थात काही दिवस त्या मूर्तीचं पूजन करून आणि आपण त्या मूर्तीचं विसर्जन करत असतो, म्हणून तिला चल प्राणप्रतिष्ठा म्हणत असतात। आता आपण पाहतो या ठिकाणी गौराईची मूर्ती, मातेची मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे, बसवलेली आहे। त्या मूर्तीच्या खाली एक पाट आहे, पाटावर वस्त्र आहे। त्या पाटाच्या खाली आपण तांदूळ अक्षदा ठेवलेले आहेत, त्याच्यावर एक नाणं ठेवून आणि मग गौराईच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। पुढे आपण पाहतोय कलश आहे, कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढलेला आहे। त्या कलशामध्ये सुपारी, नाणं, हळद, कुंकू, अक्षदा, फूल आणि पाणी टाकून त्याच्यावर आंब्याचा डहाळा ठेवून आणि मग एक श्रीफळ ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे आता बाकीची जी पूजा आहे, काही काय करतात डायरेक्ट गणपती पूजन करून आणि मग गौराईचं पूजन करतात, मूर्तीचं अर्थात गौराई मातेचं पूजन करतात। पण या ठिकाणी आपण पाहतोय की काही ठिकाणी नवग्रहांची पूजनही केलं जाते। म्हणून या तांभणामध्ये अर्थात कलशाच्या बाजूला आपण नवग्रहांची स्थापना केलेली आहे। 9 विडे मांडलेले आहेत। इकडे 3 विडे आहेत आणि इकडे काही विडे आहेत। या ठिकाणी हे बाजूचे जे विडे आहेत ते आपण त्रिगुण देवता अर्थात लक्ष्मी नारायण, उमा महेश्वर आणि सावित्री ब्रह्मा त्यांचं पूजन करत असतो। त्याप्रमाणे काही वेळेला इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता इत्यादी देवतांचं पूजन आपण करत असतो। त्या प्रकारची विडे या ठिकाणी आपण पाहतोय। आणि तसंच बाजूला घंटा देवता आहे, शंख देवतेचा विडा आहे, दीपदेवता आहे, गणपती देवतेचा विडा आहे। अशा प्रकारे ही पूजा आपण पाहतोय, पूर्वतयारी गौराई मातेच्या पूजनाची। या ठिकाणी आपण पाहतोय 5 फळं समय आहे बाजूला। त्याचप्रमाणे गणपती पूजन करत असताना आपण गणपतीला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करतोय, ते गुळ खोबऱ्याचं नैवेद्य या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे इतर देवतांना आपण साखरेचं नैवेद्य अर्पण करतो, या ठिकाणी साखरेचं नैवेद्य आहे, दीपदेवता आहे, दोन्ही बाजूला 2 समय आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही तयारी केलेली आहे। बाजूलाच एक तांब्या भरून पाणी, पंचपात्रामध्ये पाणी आहे आणि एक पंचामृताचं त्या ठिकाणी आपण पेला पाहतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी गंधाक्षदाचं ताट तयार करत असताना त्याच्यामध्ये अक्षदा, हळद, कुंकू, गणपतीसाठी सिंदूर आणि अत्तरची बाटली आहे, जानवा आहे, वस्त्र आहेत, नाडा आहे। अशा प्रकारे हे गंधाक्षदांचं ताट आपण तयार केलेलं आहे। त्याच्याच बरोबर या ठिकाणी काही फुलं आहेत, गणपतीला आवडणारी जास्वंदाची फुलं, दुर्वा, बेल आणि बाकीची फुलं इतर पूजेसाठी आपण वापरणार आहोत। त्याचप्रमाणे गौरी मातेसाठी या ठिकाणी आपण ओटीचं साहित्य आणि वेणी, त्याचप्रमाणे अलंकार ठेवलेले आहेत। अशा प्रकारे ही पूर्वतयारी आपण पाहतोय। या ठिकाणी अगरबत्ती लावण्यासाठी आपण ग्लासामध्ये अक्षदा घेतलेले आहेत, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला अगरबत्ती खोसता येते, काढता येते। बाजूलाच श्रीफळ ठेवलेले आहेत आपण त्या ठिकाणी गौराईला अर्पण करण्यासाठी। अशा प्रकारे हा आपण संपूर्ण पूजेची तयारी या ठिकाणी पाहतोय। गौराईच्या बाजूलाच एक पुष्पहार गौराईसाठी आपण ठेवलेला आहे तयार करून। इकडे गौराईसाठी वस्त्र आहे, ते वस्त्र आपण पाहतोय ठेवलेलं, त्याच्याच बाजूला एक पुष्पहार आहे। अशा प्रकारे ही गौराई मातेच्या पूजेची पूर्वतयारी आपण पाहतोय। धन्यवाद। ज्येष्ठा गौरीभ्यो नमः।